चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही। टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही। अरे काय होता सतू, काय झाला सतू, आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोहोचवायचा। मी कुणावर कारण असताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही। ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या। परंतु कुठेतरी या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय। मी माझं काम चोख बजावलेलं आहे। आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे। माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा। मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही। कळलं की कर्ज रोखे, गोल्डच नाव दिलं कर्ज रोखे। अरे पण ते कर्जच आहे ना बाबा, ते व्याजासकट परत करायचं ना। आपलं 9,600 कोटी रुपयाचं बजेट आहे, काय कारण होतं कर्ज रोखे काढायचं, पण काढले। ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही? कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात योगेश भल्ली बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय, त्याची काय अवस्था आहे? सगळ्यांना पाणी रोज मिळतंय का? सगळी भागातला कचरा काढला जातोय का? डीपीचे रस्ते केलेत का? आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय? एसआरएच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले? झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात आणि करोडो रुपये कमवतात। अहो भोसरीकरांनो, तुम्ही आठवा ना, ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या, मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं। काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं। इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर। अरे काय होता सतू, काय झाला सतू, आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडे पोहोचवायचा। मी कुणावर कारण असताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही। ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या। परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय, आणि त्याचाच पार वाटोळं चाललेलं बघून तळपायाच्या आत मस्तकामध्ये जाते। आज मी इथं उमेदवार देत असताना मी शिवशाहू फुले आंबेडकर, त्याचबरोबर आमचे अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, त्यामध्ये सर्व महापुरुषांना, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सगळ्या थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो। ती आपली संस्कृती आहे, ती परंपरा आहे, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे। आणि इथं प्रभाग 7 मध्ये मी ज्यावेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस इथं विराज विश्वनाथ लांडे मधनं आम्ही उमेदवार दिला। बीकॉम झालाय, LLB शिक्षित आहे, याच परिसरात लहानाचा मोठा झाला, त्याच्यावर संस्कार झाले। सलग 5 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम त्याने राबवला। सामान्य नागरिकांच्या सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कोविड सारख्या कठीण काळात जनतेत राहून केलेली प्रत्यक्ष मदत हे बोलकं नाहीये, तर कामातून सिद्ध झालेलं नेतृत्व आहे। सेवा, पर्यावरण आणि युवकांच्यासाठी सातत्याने झटणारा हा कार्यकर्ता, त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यामध्ये ब मध्ये
अनुराधाताई सुशील लांडगे BCA झालेत, संवेदनशील अभ्यासू आमच्या नेते आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या करता वर्षानुवर्ष झटणारी एक कर्तव्यदक्ष महिला आहे. आपल्या उद्याच्याला ह्या प्रभागातनं ज्यावेळेस उमेदवार जातील त्यावेळेस त्यांची ओळख ही माझ्या मतदारांना असली पाहिजे. आमच्या अश्विनीताई निलेश फुगे क मधनं 7, BSc कॉम्प्युटर, शिक्षित आहेत. विनायक बचत गटाच्या माध्यमातून समाज कार्यामध्ये सक्रिय सहभाग, नव्या दमाची ठाम भूमिका असलेली उमेदवार, महिला, स्वच्छता, सुरक्षितता, स्वावलंबत्वासाठी जमिनीवर उतरून काम करणारी ही एक ताकद आहे. त्याकरता ती महाराष्ट्राच्या आपल्या कॉर्पोरेशनमध्ये पिंपरी चिंचवडच्या गेली पाहिजे. आणि ड मध्ये आमचा अमोल मधुकर डोळस, ह्यामध्ये त्याला तिथं अनुभवी आहे, टॅक्स कन्सल्टंट आहे, अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणसांच्या अडचणी ओळखून तो मार्गदर्शन करतो. कोविड सारख्या संकटात देखील कृतीतनं नेतृत्व दाखवणारे उमेदवार, फक्त बोलणारे नाही तर काम करणारं नेतृत्व म्हणजे अमोल डोळस. त्याचा डोळसपणाच आपण बघितला आहे, म्हणून आम्ही त्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही. टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही. प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी भीमाताई पोपटराव फुगे, मला आठवतंय 2017ला त्या नगरसेविका होत्या. मी मगाशी सांगितलं काही अनुभवी, माझ्या फुगेताईंना 5 वर्षाचा अनुभव आहे. आता दुसऱ्यांदा संधी दिली. सगळेच नवे असले तर तिथं अडचण होईल, म्हणून वडीलकीच्या नात्याने तिथं बाकीच्यांना सांगतील. अमर परशुराम फुगे हा एक तरुण सहकारी आपण दिलेला आहे. प्रियंका प्रवीण बारसे ह्या एक वेळेला नगरसेविका होत्या, अनुभवी म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. आणि राहुल बाळासाहेब गवडी ह्याला एक आम्ही उमेदवारी दिलेली आहे. नवा चेहरा. प्रभाग क्रमांक 6 मध्ये वर्षा गणेश बडे, हे आमच्या बडेताईंना आम्ही उमेदवारी दिलेली. प्रियंका मयूर लांडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि संतोष काळूराम लांडगे यांच्या पत्नी सारिकाताई लांडगे 2 वेळेला नगरसेविका होते. संतोषच्या पत्नीनं नगरसेविका पद कसं सांभाळायचं असतं, कसं काम करायचं असतं ते नवऱ्याला दाखवलंय. आता सांगितलं तू जा, आता तुला संधी. आणि म्हणून आम्ही संतोषला उमेदवारी दिलेली आहे. आणि 8 मध्ये सीमाताई रवींद्र सावळे, त्या आल्यात का? त्या 3 वेळेला नगरसेविका होत्या. मला वाटतं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. मागासवर्गीय समाजातली ही माझी भगिनी राजश्री अरविंद गागरे, अश्विनी संजय वाबळे आणि तुषार भिवाजी सहाणे हे आम्ही नवीन उमेदवार दिले. संजय 2 वेळेला नगरसेवक होता, एकदा स्वीकृत होता, एकदा निवडून आला. अशा पद्धतीनं यांना आम्ही उमेदवारी देण्याचं काम केलं. मी माझं काम चोख बजावलेलं आहे. आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे. माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा. मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही. काय चाललंय भोसरीमध्ये, कशा पद्धतीने चाललंय? आज घराघरामध्ये नळद्वारे दररोज पुरेसा पाणी पुरवठा आम्ही करायचं ठरवलेलं आहे. वाहतुकीची कोंडी सोडवायची, खड्डेमुक्त शहर त्या ठिकाणी करायचं. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहर भारतात अव्वल येण्यासाठी प्रयत्न आम्हाला करायचा आहे. कोविडमध्ये प्लॅगेथॉन केलं, कचऱ्यासाठी श्रमदान केलं. थोड्याच कालावधीत मी पालकमंत्री असताना 95% कचरा वर्गीकरण काही भागात करून दाखवलं. आम्हाला हायटेक आरोग्य सुविधा द्यायच्या. चव्हाण YCM हॉस्पिटल, महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात पण
जनतेला, माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांना परवडतील आणि दर्जेदार आरोग्य सुविधा ह्या आम्ही देऊ पाहतोय. 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक 2 किलोमीटरच्या परिघात आम्ही उभं करू पाहतोय. का तर समाजाची ती गरज आहे. आज आजाराचं प्रमाण वाढलंय, व्हायरल इन्फेक्शन वाढलंय आणि म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये डीपी प्लॅन रद्द करावं लागणार आहे. 50,000 हरकती पिंपरी चिंचवडच्या डीपी प्लॅनमध्ये हरकती मागवल्या. अहो, 1 नाही 2 नाही 3 नाही 50,000. कशाला म्हणतात 50,000? ज्यांना अर्बन प्लॅनिंगमध्ये काही कळत नाही असे आता त्यांना काय उपमा द्यावी, भंगारची उपमा द्यावी का कशाची उपमा द्यावी ते मला कळत नाही. पण हे डीपी करायला बसल्यावर काय अपेक्षा तुम्ही करणार? काय ह्यांचं विजन आहे? काय ह्यांनी करून दाखवलंय? PCMC मॉडेल स्कूल, गोरगरिबांच्या मुलांना 100 मॉडर्न स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण ज्याची परिस्थिती बरी आहे तो CBSEच्या स्कूलमध्ये जातो, तो वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये जातो. त्याच्या आईबापाची ऐपत असते. गरिबांनी काय घोडं मारलंय त्याकरता ते काम आपण करू पाहतोय. आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना मेट्रो आणि PMPML बसचा प्रवास मी मोफत करून देणार आहे. मोफत. मला आता काहींनी सांगितलं की कॅबिनेटची मान्यता घेतली नाही. अरे, ह्याला कॅबिनेटची मान्यता लागत नाही. हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीतलं काम आहे. त्यांना तो अधिकार आहे. मी 500 स्क्वेअर फीटच्या घराला टॅक्स माफी देणार आहे. वेगवेगळ्या शहरामध्ये तसे निर्णय होतात. गरिबाला काय टॅक्स लावायचा आहे? अरे, ज्याचं 500 स्क्वेअर फीटच्या पुढचं घर असेल, ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं टॅक्स घेऊ ना आणि ह्या गरिबाला सवलत देऊ ना. काय बिघडलंय? लोकाभिमुख कारभार कशाला म्हणतात? टॅक्स गोळा करायला म्हणत नाही. गरिबाचं राहणीमान उंचवायचं, त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि ज्या आर्थिक सक्षम आहे त्यांच्याकडनं टॅक्स गोळा करायचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करायचा. हे सूत्र आहे. मी 6 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. मी अशाच हवेतल्या गप्पा मारत नाही. 25 वर्ष हे शहर सुंदर करून दाखवलं. त्याची आता वाट लावली, बकाल केलंय. मी आता परवा इकडे आलो होतो. अहो, तिथं रोड शोला काय अवस्था आहे? त्या भोसरीच्या पुलाच्या खाली सगळं किती कोटी रुपये खर्च केले, कुठे गेले पैसे? आणि कुठं तिथं दुरावस्था का काय झालेली आहे हे आपण त्या ठिकाणी बघा. मी जे मोफत देतोय ते देता येण्यासारखं आहे. मी अभ्यास केला आहे. जसं माझ्या लाडक्या बहिणींना मी बजेटमध्ये मागच्या वेळेस जाहीर केलेलं होतं की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीनं निर्णय घेतला. विरोधकांनी आरोप केले हे बंद पडणार आहे, चुनावी जुमला आहे. नाही, आम्ही ते चालू ठेवलं कारण ह्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आज माझ्या बहिणी अनेक भावांना भाऊबीजेला ओवाळतात, रक्षाबंधनला राखी बांधतात. त्याच्यावर आम्ही त्यांच्या संरक्षणाचा त्यांना त्या ठिकाणी शब्द देतो. हे आमचं काम आहे. भावाच्या आणि बहिणीचं नातं एक आगळं वेगळं नातं भारतामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला हे करायचं आहे. ह्याच्यातनं प्रदूषण कमी होणार आहे. ह्याच्यातून डिझेल पेट्रोल जे जास्त जळतं, ट्रॅफिक गडबड होती. अहो, 23 लाख वाहनं एकट्या तुमच्या माझ्या शहरात आहेत इथं आणि तिकडं 30 लाख वाहनं आहेत. त्याच्यातली निम्मीच रस्त्यावर धरा, 15 आणि त्याच्यामध्ये 11.5 म्हणजे घडीभर वरचे 1.5 लाख सोडा, तिकडे 15 आणि इकडे 10 लाख, 25 लाख वाहनं. आपण जसे डबल फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर, रस्ते रुंद, सर्व्हिस रोड हे केलं, ह्यांनी काहीच केलं नाही. आम्ही मेट्रो सुरू केली. ह्या पद्धतीनं मित्रांनो तुमच्या माझ्या या शहराचा
वजवाटोळ करण्याचं काम ज्या स्थानिक लोकांनी केलेलं आहे त्यांना आता खड्यासारखं बाजूला करायचं आहे. दम देत आहेत, दहशत माजवत आहेत. अरे कशा करता? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिलाय, घटनेने सारखा अधिकार दिलाय. उजवं डावं केलं नाही. पण हे सगळं माझं इथलं प्रदूषण कमी करण्याकरता उपयोगी पडणार आहे. कारण तुम्ही इलेक्ट्रिक मेट्रोनी जाणार आहे, तिथं प्रदूषणच होणार नाही. EV बसनी जाणार, तिथं प्रदूषण होणार नाही. इलेक्ट्रिक व्हेकल म्हणतात त्याला, EV शॉर्ट फॉर्म. त्याच्यामध्ये तुम्ही CNG बसचा वापर करणार, तिथं प्रदूषण कमी होणार. हवेमध्ये जो स्तर वाढलाय खराब हवेचा, त्याच्यातनं माझ्या पिंपरी चिंचवडकरांना त्रास होतोय, तो कमी करायचा आहे. तो पैशात मोजता येत नाही. ह्या पद्धतीनं आम्ही ते जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे म्हणतात की बाबा असं तसं. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, इथं एवढी लोक आहेत, त्याच्यात 75 वयाच्या पेक्षा किती लोक आहेत? इकडच्यांनी हात वर करा. 75 पेक्षा वय जास्त असणाऱ्यांनी एक पण दिसेना मला. आहे का? नाही. ह्या शहरांनी काय सांगितलं? 1-2 दिसत आहेत. ह्यांनी 75 वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही मोफत बस आणि मेट्रो करणार. अरे शाण्या, एवढ्या लोकांच्यात 1-2 निघतायत आणि तुम्ही कुणाला द्यायला निघालाय? आम्ही काय 75 होईपर्यंत वाट बघायची? आत्ता 75, आत्ता 75, आत्ता 75. आम्ही काय झुरून काय करावं का? आम्ही काढलंय लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, जन्माला आलं की त्याला फुकट. ते स्वतः जाणारच नाही, ती लेकरू त्याची आई घेऊन जाईल, त्याची आजी घेऊन जाईल, त्याचे घरातले नातेवाईक घेऊन जातील. सगळ्यांना दिलं पाहिजे आणि त्याच्यातून फार वेगळा बदल होणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वाद आहे, असा तसा वादा नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी एखाद्याला सांगितलं ना की मी त्यामध्ये लक्ष घालणार म्हणजे घालणार. त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आगे बढ़तोय, परंतु तू मागे ये आणि घड्याला मत देणाऱ्यांना मागं आण. त्याच्यामध्ये मित्रांनो, एकंदरीतच मी 500 चौरस फुटापर्यंतची घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त करणार आणि त्यामुळं लहान घरमालक, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट त्याचा दिलासा मिळणार आहे. आता गरीब विद्यार्थींना डेटा प्लानसह मोफत टॅब असतं, ते आम्ही देणार आहे. जेणेकरून शिक्षण कोणत्याही खर्चाशिवाय किंवा कनेक्टिव्हिटी शिवाय, अडथळ्यांच्या शिवाय त्या गरिबाच्या मुलीचं सुरू राहील. मित्रांनो, आपल्याकडं बऱ्याच जणांच्याकडं महागणी मोबाईल असतील, परंतु मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आईवडिलांच्याकडसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझा रिक्षावाला भाऊ, माझी घरकाम करणारी लाडकी बहीण, त्यांना त्यांच्या मुलांच्यासाठी टॅब विकत घेणं शक्य नाही आहे, याची मला जाणीव आहे. आजकाल 90% शिक्षण ऑनलाईनवर झालं आहे. हार्वर्ड, स्टॅनफर्ड सारखी विद्यापीठं ऑनलाईन शिक्षण देत आहेत. मग गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही का? त्यांनी गरिबाच्या पोटी जन्माला आलं म्हणून त्यांनी अशाच पद्धतीनं राहायचं का? आणि त्याकरता पालिकेच्या टेंडरमध्ये पैसा खाणाऱ्यांना त्याचं दुःख काय कळणार आहे? आता 55,000 त्याला वू कंपनीचे TV तुम्ही पालिकेच्या शाळांना 1.5 लाखांना दिला, कुठला तर आणि तो 55,000 घेतला 55,000 दाखवला 1.5 लाख रुपये. अरे कुठं रे फेडाल ही पाप? नाही सुटणार ह्यांचं. कुणीतरी बघतंय, ही किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या बहिणीला, आमच्या लाभार्थ्या बहिणी, लाडक्या बहिणींना
स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज व्याजमुक्त देणार आहे. आमच्या राज्य सरकारच्या खूप योजना आहेत. पण आम्ही ठरवलं की RBI बँकांना सांगतं आणि बँक मला वाटतं 4-5% घेतं. तर माझ्या लाडक्या बहिणींनी ते मुद्दल वेळच्या वेळेला फेडलं तर त्यांचं व्याज आम्ही 0% करणार. आत्ता मी त्याच्यातलं एक उदाहरण देतो. मी आता नाही आहे बँकेत. दिलीप वळसे पाटील आहेत, दिगंबर दुर्गाडे आहेत, आमचा सुनील चांदेरे. तुमची सगळ्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 0% व्याजाने 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज आपल्या शेतकऱ्यांना देते. अट एवढीच आहे, घेतलेलं कर्ज वर्षभरात त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा पैसे भरायचे, तुम्हाला त्याचे व्याजाचे पैसे परत दिले जातील 0% व्याज. पण तुम्ही नाही भरले तर मग 12% व्याज. तुम्हालाही आर्थिक शिस्त लागली पाहिजे म्हणून ती योजना आणली. आणि 10-12 कोटीचा बोजा आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याच्यात सहन करते का? शेतकऱ्याकरता, माझ्या बळीराजाकरता, माझ्या लाखाच्या पोशिंदाकरता करावं लागतं. त्याला सावकारच्या दारामध्ये जायला लागू नये म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. तसा मी माझ्या लाडक्या बहिणीच्या करता, ह्या शहरात राहणाऱ्या माझ्या महिलांच्या करता आम्ही हा निर्णय घेतो. आणि त्या पैशातून पैसा तयार होईल असा गृहोद्योग माझ्या लाडक्या बहिणी करतील. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राला झळाळी आणण्याचा कृती आराखडा आम्ही पिंपरी चिंचवडकरांच्या समोर ठेवणार आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमची काय अवस्था झाली, दुरावस्था झाली. पुनर्विकास करून भारतातलं एक आधुनिक असं ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा स्टेडियम आम्ही त्या ठिकाणी करून देतो. जग हेवा करेल असं भव्य दिवस स्टेडियम ते असेल. आता माझ्याकडे क्रीडा खातं आहे, माझ्याकडे अल्पसंख्याक विभाग आहे, माझ्याकडे अर्थ आहे, नियोजन आहे. काळजी करू नका, मी आज त्या विभागाचा राज्याचा प्रमुख आहे. एक्साईज पण माझ्याकडेच आहे. मी आपल्या राज्याकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या पिंपरी चिंचवडकरता जे जे काही करणं शक्य असेल ते करील. मी मागं हटणार नाही. कारण आपण एकमेकाला बरोबर घेऊन चाललेलो आहे. मित्रांनो, आज वेगवेगळ्या प्रभागातली काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगतो. मागेही मी सांगितलं, 40,000 कोटींची 9 वर्षात कोणती कामं केली ती दाखवा. 9 वर्षात 60,000 कोटीचं बजेट झालं. प्रत्येक वर्षीचा आकडा मी हे केला, बेरीज केली. 20,000 पगाराला गेले. अरे 40,000 कोटी कुठं गेले? कुठं पाणी मुरलं? कुणाच्या प्रॉपर्ट्या वाढल्या? कुणी राजगुरुनगर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जमीन घेतली? नातेवाईकांच्या नावाने जमीन घेत आहे. हे अवस्था. त्यामध्ये 8,000 कोटीच्या ठेवी कोणासाठी आणि कुणी मोडल्या? मी माझ्या 25 वर्षात ठेवी वाढवत ह्या शहराचा विकास केला. आम्ही आत्ता असतो तर ठेवी 10,000 कोटीवर गेल्या असत्या. यांनी कमी केल्या. ही यांची कामाची पद्धत. 15,000 कोटींना महानगरपालिका कर्जबाजारी कशा करता केली? ह्याच्याकरता तुम्ही सूत्र हातात घेतली. 70 लाखाचा शीतलबाग पादचारी पूल ही आपली तिकडनं येतो ना भोसरीला शिरताना, तिथं परवा मडकी फोडली. आपण मडकी केव्हा फोडतो ती तुम्हाला माहिती आहे. तिथं कार्यकर्त्यांनी मडकी फोडली, महिलांनी मला अडवलं. महिला म्हणल्या, दादा मला क्रॉसिंग करता येत नाही. 70 लाखाचा पूल 7 कोटीवर कुणी दिला? काय नाही, एक पूज्य फक्त वाढवला. घरादाराची धन करून टाकली. त्याच्यामध्ये 12 कोटीचा सॉफ्टवेअर, 120 कोटीला कुणी खरेदी केला? मी हे जाहीरपणे सांगतो. का उत्तर दिलं नाही आजपर्यंत? सांगण्यासारखं काहीच नाही. मग कुठंतरी भावनिक करायचं. भावनिक नाही. भोसरीकरांनो, तुमच्या मुलामुलींचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही. त्याला विकास पाहिजे. आज 400 कोटी रुपये देऊन 700 किलोमीटरचे डक्ट 5 फूट खोदायला पाहिजे होतं. ते 2 फूट खोदले. ह्यांचेच बगल बच्चे कॉन्ट्रॅक्टर, ह्यांनीच बिलं काढायची. आज 400 कोटी रुपये पाण्यात गेले.
666 कोटीचे 9,550 CCTV कॅमेरे बसवले. 666 कोटीचे 70% कॅमेरे बंद आहे. कुणी पाहायचं? जर क्वालिटीचा माल नाही घेतला तर असंच आहे. लाखाचे 12,000च होणार आहेत. जर अशांना तुम्ही खतपाणी घातलं तर 42 कोटीचा महानगरपालिकेच्या 123 शाळांना ई लर्निंग प्रकल्प बंद का केला? गोरगरिबांची मुलं शिकू नाहीत. 7 कोटी मोजले झाडांकरता. पिंपरी चिंचवडमध्ये किती झाडं आहेत? 7 कोटी बिल दिलं, एक झाड मोजलं नाही, बिल काढून मोकळे झाले. 1,000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ विरोध केला. विरोध डावलून कोणासाठी बांधले? मी माझ्या काळामध्ये भले मोठे रस्ते केले, त्याच्यात त्यांनी भले मोठे फुटपाथ केले. अरे चालायला किती लागतंय? रस्ते रुंद का ठेवले? की वाहनं जावीत. यांनी त्याच्यात फुटपाथच रुंद करून टाकले. 1,000 कोटी पाण्यात गेले. 30 कोटी जादा बामा आस्केट जॅकवेल प्रकल्पाचा कुणी कोणासाठी केलं? का किंमत वाढवली? 30-35% अभाव. आमचे टेंडर बिलोली जातात, ह्यांचे अभाव. 200 कोटीच्या कर्जरोख्यातनं प्राधिकरण हरित सेतूनं कोण लाल झालं? काय गरज होती? अहो 9,600 कोटीचं बजेट असताना कशा करता कर्जरोखे काढायचे होते? काही गरज नव्हती. काटकसर केली असती तरी ह्याच्यातनं एवढे पैसे वाचले असते. दापोडी निगडी पाईपलाईन खर्च 36 कोटीचा 72 कोटी गेला. मोठे मोठे आकडे वाढवण्याचं काम यांनी केलं. 80% 376 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होते, पण पवना, इंद्रायणी, मुळा नद्या अक्षरशः काळवंडलेल्या आहेत. ह्याचं उत्तर हे देऊ शकत नाही. अहो मित्रांनो, मधी आम्हाला काही लोक भेटायला आले. कुदळवाडीत उद्योजकांना रस्त्यावर वाढलं, रडतायत. ते म्हणतात की दादा, कुठं सोनं दागदागिने मोडून व्यवसाय सुरू केला, कुठं तरी आता चांगलं चाललं होतं, एक दिवशी मशिनरी आणली, सगळं पाडून टाकलं. काय मिळालं पाडणाऱ्याला? काही रहिवासी यांच्यासह उद्योजकांना कोणती संधी दिली नाही. थेट कारवाई. त्यांचा संसार रस्त्यावरील आणण्याचं पाप कुणी केलं? अहो ही लोक संसार मोडणारी लोक आहेत. मी संसार उभा करणार आहे. तुम्हाला मी कारभारी पाहिजे का तो कारभारी पाहिजे? हा सवाल करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. माझ्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. मी करून दाखवलंय. महाराष्ट्राने बघितलंय, तुम्ही लोकांनी बघितलंय. आता मला एक सहकारी भेटले, ते मनसेमध्ये काम करत होते. ते म्हणले दादा, मी तिकडं असलो तरी तुम्ही ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा विकास केला त्याला मी मानतो. म्हणजे आमच्या विरोधी पक्षातले लोक देखील ते मान्य करतात. आणि इथं मात्र आपलं लुबाडायचं काम चाललेलं आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणचे बंगले पाडतायत, वेगवेगळ्या गोष्टी अनेक प्रकारच्या करतायत. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना विचार तुम्ही केला पाहिजे. मी आजच्या सभेमध्ये मी कोणाची तरी उणीधुडी काढायला आलो नाही. भोसरीकरांनो, माझं चांगलं चाललंय. मी 6 वेळेला मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालोय. मुख्यमंत्री शब्द आला पण ते होईनाच, काय करू. पण 6 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय तुमच्यामुळं. नाही, लाडक्या बहिणीचा पाठिंबा असला तर काही पण होईल. मित्रांनो, ह्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, मला भरभरून मिळालं आहे. माझा संसार चांगला चाललेला आहे. काकाच्या पुण्याने मी लय चांगला आहे, त्याबद्दल काय आपली अडचण नाही. माझी एवढीच विनंती आहे की माझं चांगलं चाललंय, उद्या तुम्ही काही चुकीचं केलं तर मी माझ्या मनाला सांगेन. मी ह्यांना जागा करण्याचा प्रयत्न फार घसे कोरडे करून सांगितले. एक झालंय, मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर रोज हवा बदलते. इतक्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सांगितलं की दादा, यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, लोकांना माहिती नव्हतं.
श्रीमंत महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली, खोऱ्यांनी ओढायचं काम चाललंय. अहो लोक चोऱ्या करतात, यांनी दरोडे घातले, दरोडे. ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मी आता जे काही प्रभाग क्रमांक 7, 5, 6, 8 म्हणजे 5, 6, 7, 8 सांगितलेलं ते तुम्ही माझं ऐका. मी कामाचा माणूस आहे. मला रिपोर्ट आलेले आहेत की यावेळेस महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिथे बसणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी समन्वय साधलाय. 2 प्रभागात आम्ही शिवसेनेबरोबर आपल्या श्रीरंग बारणेंच्या परिसरामध्ये आम्ही जागा वाटप केलेले. मला वाद वाढवायचे नाही, मला ह्या शहराचा विकास करायचा आहे. मला गोरगरिबांना चांगली हक्काची घरं बांधून द्यायची. मला जे रस्ते ह्यांच्याच्यानी झाले नाही ते रस्ते करायचे, आर्थिक शिस्त लावायची, चांगल्या अधिकाऱ्यांच्याकडनं कामं करून घ्यायची. चांगले अधिकारी थांबायला तयार नाहीत, सोडून चाललेत, दम देतात, सही कर नाही तर तुझ्याकडे बघेन. ती घाबरून स्वेच्छानिवृत्ती घेते, निघून जाते. कधी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तशा पद्धतीने घडलेलं नव्हतं. हे आता त्या ठिकाणी घडतंय. माझ्या 7 नंबर प्रभागामध्ये काय अवस्था आहे, त्यामध्ये विराज, अनुराधाताई, अश्विनीताई, अमोल हे सगळे प्रतिनिधित्व करू पाहतायत. इथं सार्वजनिक उद्यानाची दुरावस्था आहे. इथं माझे वयस्कर लोक बसलेत, माझ्या महिला भगिनी बसल्यात. 2 घटका 4 घटका कंटाळल्यानंतर संध्याकाळी बसायला उद्यान पाहिजे. दुरावस्था आहे. कचऱ्याचं साम्राज्य आहे. नाला गटारी भरल्यात, तुंबल्यात. सार्वजनिक शौचालय खराब अवस्थेत आहे. दुर्गंधी पसरलेली आहे. वीज खंडित होतीये. रस्त्याचे लाईट दिवे बंद असल्यामुळे रात्री भीतीचं वातावरण, चोरी, अपघात, स्थानिक गुंडांची दहशत, हे सगळं चाललेलं आहे. जबाबदार कोण? अहो मध्ये लाडक्या बहिणी भेटल्या, स्वच्छता करणाऱ्या 10,000 कॉन्ट्रॅक्ट आणि माझ्या परमनंटच्या साफसफाई करायला तिथं संख्या दाखवतात. प्रत्यक्षात 6 ते 6,500च काम करतात. 3,500चे पगार असेच बाहेर काढतात. हेही सिद्ध झालंय. अरे काय किती लागतं माणसाला 2 टाइम जेवायला, आणि सगळं घरदार कामाला लागले. ती आपल्याकडं मराठी महिने असतात ना, चैत्र, वैशाख, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, असे महिने असतात. मी महिने असतात की नाही? असतात की. आता तेही काय करतात, आता काय सांगायचं तुम्हाला. सगळं घरदार त्याच्यामध्ये कामाला लागले. त्यामध्ये ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे आपल्याला थांबवावं लागेल. इथं भोसरीमध्ये पालिकेचे कर्मचारी असो, पथविक्रेते असो, व्यापारी असो, कंत्राटदार असो, कारखानदार असो, अगदी शाळेतल्या शिक्षक सुद्धा खाजगीत सांगतात, दादा UP बिहार सारखी इथं परिस्थिती झालेली आहे. स्वतःच्या प्लॉटमध्ये पै साचून घर बांधायचं म्हटलं तरी कुदळ मारली की आल्या इथल्या आकाच्या धमक्या. आका त्याच्या धमक्या, खंडण्या जमा करा, सिमेंट आमच्याकडनं घ्या, स्टील आमच्याकडनं घ्या, विटा वाळू आम्ही सांगू तिथनं घ्या. बैलाकडून अवाच्या सव्वा हे माल खरेदी हे करतात. डोळ्यात पाणी आलो. निवृत्त शिक्षकाच्या बायकोच्या डोळ्यात, माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं. अश्रू तुमच्या माजोरड्या सत्तेला आता डुबवून टाकतील. ही सत्ता डुबवलीच पाहिजे. असं काम उद्याच्या 15 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो करा. तर तुम्हाला उद्या बरे दिवस आहेत. नाहीतर परत तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. कारण एवढं सांगून तुम्ही जर समजून घेणार नसाल, पण हवा बदलली आहे. त्यामध्ये
इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देतात. पहाटे 5ला परवानगी दिली. यांनी मला सांगितलं दादा 5ला परवानगी मिळाली. ह्यांच्या काकांनी पहाटे 5ला परवानगी दिली होय. ही काय पद्धत आहे? लोकशाही आहे. मी सभा घेतो, त्यांनी सभा घ्यावी, माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी. काय बिघडलं? अहो माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फतवा काढलाय, रात्री 10 ते सकाळी 6 झाडलोट शहरातली करावी. अरे इथं बिबटे येत आहेत, माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं? बिबटे यायला लागलेत ना. मी खोटं नाही बोलणार. जुन्नर, खेड, आंबेगाव पार आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये शिरलेत, चरोलीत आहेत. आणि ह्यांच्या सुपीट डोक्यात माझ्या बहिणींना 10 वाजता रात्री या आणि झाडलोट करा. तुमच्या घरातल्या महिलांना 10 ते 6 काम करायला लावाल का? तुमच्या घरात आया बहिणी आहेत का नाही? ही कुठली पद्धत? 25 वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं. लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो, मी आवाज चढून बोलतो कारण माझं काम बोलतंय, माझं नाणं खणखणीत आहे, कुणाच्या बापाचा मिंधा नाहीये. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आता जर हे लोक गुंडगिरी करतात, त्यांची गाठ जनतेशी आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार फक्त जनतेचं काम करतो. पहाटे उठतो, सकाळी 6 वाजल्यापासून जनतेने दिलेल्या कामात असतो. कुणाच्या कामात नाक खुपसत नाही. पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं तर, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं नाही. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे. कसा घुटनाचित? अरे बाबांनो, कशाला बोलायला लावता? ह्याच्यामध्ये याच ठिकाणी 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ह्याच ग्राउंडवर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी सभा त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि पिंपरी चिंचवडकरांना या राक्षसी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवण्याच्या करता मला सगळेजण घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारणार आहेत. त्यांच्या मनात इतके दिवस खतखतत होता पण पर्याय दिसत नव्हता. आता आमच्या रूपाने पर्याय दिसला. आमची अनेक भावंड आम्हाला जोडली गेली. अनेक राजकीय पक्षाचे सहकारी आमच्या बरोबर आले. त्यांनाही वाटतं की ह्याच्यात कुठं ना कुठं बदल झाला पाहिजे. आणि त्यामुळं माणसाला माणसं, माणसाला माणसं, माणसाला माणसं जोडली गेली. आणि ह्या पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला 25 वर्ष साथ दिली. त्यातून आपण अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि हे शहर एक उत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही ओळख आपण या शहराची निर्माण केली. आता सर्वांनी 25 वर्ष माझ्यावर जो विश्वास टाकलेला होता त्यामुळं मी करू शकलो. आणि आता ह्या 9 वर्षात ह्यांनी या शहराचं राख रंगोळी, कर्जबाजारी, भ्रष्टाचार, सगळी दम दाटी. अहो काहींना तर सांगितलं तुम्ही फॉर्म भरायचा नाही. अरे ही कुठली पद्धत? काढून घे नाही तर तुझ्याकडे बघून घेईल. अरे काय बघून घेईल? ह्या जे गोष्टी चालतात आणि हे भोसरीत जास्त चालतंय. भोसरीकर कसं खपून घेतात ह्या काय झालं? हा बिबट्या बरोबर लांडगे पण आले. अरे ते लांडगे खूप आहेत. यायला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत. आपले उमेदवार पण आहेत. अनुराधाताई सुशील लांडगे, ती इथनंच माझ्यावर डोळे वटारते. आणि ती सुशील पण तसाच करतोय. त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळेतले मणी नाही. आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो. पण तो वेळीच जर तो काढला नाही ना, आखी आडी ती नासून टाकतोय.
आता 15 तारखेला तो नाचका आंबा काढायची वेळ आली आडीतला, आणि बाकीची आडी आपल्याला चांगली ठेवायची आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. माझी विनंती आहे तुम्ही करा. मी काय पद्धतीनं आता बारामती केली जरा जाऊन बघा, पाहुणे रावळे असले तर. अशा पद्धतीनं हे जे काही काम इथं चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळा घालण्याचं. काही काही जण शेवटच्या क्षणी, आता इथला 5 नंबर प्रभाग आहे ना, तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता आहे अजित गव्हाणे, तेव्हा का टाळ्या वाजवत आहेत. पण गडी यावेळेस म्हणला नाही दादा, मी आता विधानसभेला उभं राहिलेलो, आता मी खाली कसा येऊ, मी आता खाली येऊ शकत नाही. त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोफण्याची अनुराधा तिकडं निघून गेली. देवीदास 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 देवीदास, त्याच्या नावात देवी पण आहे दास पण आहे. इतर वेळेस दादा मी तुमचा, दादा मी तुमचा. आता काय झालं, ती गेला की जालिंदर, ए दादा मी हाय तुमचा, अरे बारीक हो बारीक हो, ए दादा. ती पण गेला. पण ह्यांना दाखवून द्या, हे सत्य करता तिकडे गेले. ह्यांना असं वाटलं की हे एवढं खातायत, आपल्याला काही थोडंफार मिळालं तर. हे शहराचा विकास करायला गेले नाही. ह्यांना दिसत नव्हतं का हे शहराचं वज वाटोळं चाललंय. आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही. आता दाबायचं ते घड्याळ दाबायचंय आणि ह्यांना दाखवायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना, आम्ही तुम्हाला सोडलं. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो. हे तुम्ही उद्याच्या 15 तारखेला त्या ठिकाणी दाखवायचंय. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या पिंपरी चिंचवडकरांनो, खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु मला आत्ता तिकडं फुगे आपल्या दापोडीला पण सभेला जायचं आहे हां, आणि ते करून मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आज फेट्यामध्ये अशा का रुबाबदार दिसताय. याला लग्नात तुमचा नवरा इतका रुबाबदार दिसला नाही, एवढ्या रुबाबदार तुम्ही दिसताय. आपण खुश व्हा. त्याच्यामुळं घरी गेल्यावर सासू असेल तर तिला दृष्ट काढायला लावा, नसेल तर कुठल्या वडीलधारीला दृष्ट काढायला लावा. कारण ह्या आमच्या रग राणगिणी आहेत. तुमच्या जोरावर आम्ही समाजकारण, राजकारण करतोय आणि ह्या पद्धतीनं आपण आम्हाला साथ द्या. बांधवांनो, तुम्ही मला साथ द्या. नाही आणि यश आपलंच आहे हे आपण विसरू नका. अशा पद्धतीनं मी आव्हान करतो आणि या सर्वांना घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड संख्येने आपण आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवा. हे सगळेजण मी सांगितलेली कामं अतिशय चोखपणे बजावतील हा शब्द भोसरीकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.